महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय, शेतकऱ्यांना होणार फायदा. तब्बल 25 लाख शेतकरी या स्पर्धेमध्ये. यातूनच शेतकऱ्यांना लाखोंचा होणार फायदा. बघूया शेतकऱ्यांसाठी सरकारचा सर्वात मोठा आज निर्णय काय आहेत महत्त्वाच्या आजच्या 25 घडामोडी. आज 9 जानेवारी. रासायनिक खतांच्या किमतीत होणार वाढ, नवीन वर्षात लागू होणार नवे दर. शेतकऱ्यांच्या जखमीवर सरकारचा मीठ चोळण्याचा प्रकार, शेतमालाच्या भावाचे काय होणार. कर्जमाफीपासून 7 लाख शेतकरी वंचित, अटींची पूर्तता करूनही गेल्या 8 वर्षांपासून तांत्रिक अडचणींचा बसतोय शेतकऱ्यांना फटका. सरकारवरती शेतकऱ्यांचा मोठा संताप. निवडणूक घोटाळा, हायकोर्टाच्या ठरावावरती ईव्हीएममध्ये छेडछाड, याद्यांचा घोळ, पैसे वाटप. महाविकास आघाडीच्या तब्बल 47 उमेदवारांच्या याचिका दाखल, होणार सर्वात मोठा निकाल. संयुक्त खते महागाई, प्रतिगुणी मागे 100 ते 250 रुपयांपर्यंतची वाढ. शेतकऱ्यांना लुटण्याचा हा प्रकार, सरकारकडे शेतकऱ्यांची मोठी मागणी. द्राक्षांचे 25% उत्पादन घटण्याची शक्यता. नाशिक विभागातील स्थिती, मान्सूनोत्तर पावसाचा जोरदार फटका. महाराष्ट्रात द्राक्षांचे उत्पादन अतिशय कमी घटणार. 25 लाख बारदाण्यांसाठी आलेल्या निविदा आज उघडणार. सोयाबीन खरेदी 15 दिवसांपासून ठप्प, अखेर नापेडला आली जाग. शेतकऱ्यांना मिळतोय दिलासा. दिल्ली विधानसभेची निवडणूक 5 फेब्रुवारीला, निकाल 8 फेब्रुवारीला. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची घोषणा. कोण जिंकणार याकडे लक्ष. बाजारात आवक मंदावल्याने हळदीच्या दरात सुधारणा. हिंगोलीत दर पोहोचले प्रति क्विंटल 15,400 रुपयांवरती. शेतकऱ्यांना हळदीच्या दरात होती सुधारणा, यामुळे होतोय सर्वात मोठा फायदा. शेतकरी आनंदित. इथेनॉल निर्मितीसाठी पुरेसा तांदूळ द्या, उत्पादकांची पंतप्रधान कार्यालयाकडे धाव. अन्यथा इथेनॉल मिश्रण कार्यक्रमावर आमचा होणार बहिष्कार किंवा परिणाम. दुसऱ्या टप्प्यात राज्यात 15,000वर शिक्षकांची होणार भरती. कंत्राटी भरतीवर सरकारचा अद्याप निर्णय नाही, त्याच्यावरती मोठा प्रश्नचिन्ह. राज्यातील खूप मोठा निर्णय. कपाशीचे बोंड खाल्ल्यामुळे आर्वीत 11 जनावरे दगावली. कपाशीच्या बोंडामधून तयार होते गोशिपाल द्रव्य. गोशिपाल द्रव्य खाल्ल्यानंतर जनावरांचा मृत्यू. मुख्यमंत्री लाडकी बहीणमुळे शेतकरी कर्जमाफीपासून दूर. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची कबुली. भुजबळांवर टीका. महाराष्ट्रात लाडकी बहीण ठरते शेतकऱ्यांना सर्वात मोठा अडथळा. शेतकरी संतापले. पंतप्रधान मोदी शनिवारी अजमेर शरीफ दर्ग्यावरती चादर चढवणार. 813व्या उर्सानिमित्त केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री देखील तिथे जाणार. प्रथमच नरेंद्र मोदी दर्ग्यावर पोहोचणार. रासायनिक खतांच्या किमतीत अतिशय मोठी वाढ. शासन शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळतंय का. संतप्त विरोधी पक्षांचा सवाल. किमती वाढवू नका नाहीतर आंदोलन. आता माझी सटकली, कुत्रा भुंकला म्हणून गोळी घातली. परळी येथील धक्कादायक प्रकार. बीडमध्ये नेमक्या घटना का घडतायत. बीड अतिशय मोठं बनतंय. बीड बिहारच्या दिशेने. उद्धव सेनेची होणार नव्याने उभारणी. जिल्हा प्रमुखांसह संघटनेतही होणार मोठा बदल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारी. महाराष्ट्रासह संपूर्ण पदाधिकाऱ्यांची होणार मातोश्रीवर पुन्हा एकदा बैठक. टोरेसचा 11 महिन्यांमध्ये 3,000 कोटींचा घोटाळा. झटपट श्रीमंतीच्या नादात 3 लाख मुंबईकरांचा घात. कंपनी संचालक आणि 2 परदेशी महिला अधिकाऱ्यांना अटक. कधी मिळणार पैसे, सर्वांचंच लक्ष. मेटानुमो व्हायरसचा महाराष्ट्रात शिरकाव. नागपुरात आढळले 2 रुग्ण. सर्व राज्यांना केंद्राने दिल्या महत्त्वाच्या सूचना. सतर्क राहण्याच्या सूचना. महाराष्ट्रात देखील आरोग्य विभाग मोठ्या अलर्ट मोडवरती घेतली महत्त्वाची बैठक. लाडक्या बहिणींच्या खात्यांची ही KYC होणार. वार्षिक 2.5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्नाचा शोध सुरू. परिवहन खात्याकडूनही डेटा मागवणार. 60 लाख लाभार्थी महिला योजनेतून होणार बाहेर. सर्वात मोठा बसतोय फटका.
शेतकरी मित्रांनो, या होत्या आजच्या महत्त्वाच्या सकाळच्या 7 वाजताच्या बातम्या. भेटूया पुन्हा एकदा संध्याकाळी ठीक 7 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जर तुम्हाला आमचा चॅनल आवडला असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.